मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी झालेला छळ आणि त्या छळाला कंटाळून तिने केलेली आत्महत्या या प्रकरणाची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे। जर तुम्ही बघितलात तर तिच्या कुटुंबाने एक फॉर्च्युनर, 50 तोळे सोनं आणि अनेक व्हिडिओमध्ये बघितलं की काय चांदीच्या गौऱ्या दिल्या, अशा अनेक सारी वस्तू त्यांनी हुंड्यामध्ये दिल्या आणि इतक्या साऱ्या गोष्टी देऊन सुद्धा शेवटी काय झालं तर तिचा हुंड्यासाठी छळ केला गेला आणि तिला आत्महत्या करावी लागली। तर या प्रकरणातून तरी आपल्या समाजाने आज काहीतरी बोध घेण्याची गरज आहे। जर आपण बघितलं तर हुंडा बळी विरोधी कायदा हा 1961 साली आलाय आणि आज 2025 साल चालू आहे आणि इतकी 60-70 वर्ष होऊन देखील आज ही हुंडा घेण्याची प्रथा कुठेही कमी झालेली नाही। आज जर आपण घाटमाथ्यावरती बघितलं तर सर्रासपणे हुंडा दिला जातो आणि घेतला जातो। असं म्हणतात की हा हुंडा हा मुलाच्या हुद्द्यानुसार ठरतो। जर मुलगा चांगला नोकरीला असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल, सरकारी मोठा ऑफिसर असेल तर त्याला त्याच्यानुसार हुंडा दिला जातो। आणि ही गोष्ट जर खरी असेल तर ही खरंच त्या लोकांसाठी देखील राजीरवाणी आहे जे सरकारी कर्मचारी किंवा इतर चांगल्या चांगल्या हुद्द्यांवर काम करून हुंडा घेतात। कारण का आज सरकारी कर्मचाऱ्यांना खूप चांगला पगार आहे। आज 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोगने खूप चांगल्या प्रकारचा पगार सरकारी कर्मचारी घेतात आणि या लोकांनी आता या हुंड्यासाठी एक नवीन शब्द शोधून काढलाय, गिफ्ट। आणि मग ही लोक मोठ्या तोंडाने गावामध्ये सांगत असतात की माझ्या सासरकडून ही गोष्ट मला गिफ्ट मिळाली, ही बुलेट मला गिफ्ट मिळाली, ही हंटर मला गिफ्ट मिळाली। तर हा हुंड्याचा नवीन प्रकार त्यांनी काढलाय, गिफ्ट। आणि हा प्रकार कधीही बंद होणार नाही जिथपर्यंत आपण सुधरत नाहीये आणि देवाणघेवाण बंद करत नाही। या बाबतीत आमचा कोकण मात्र खूप सुखी आहे, कारण का आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या कोकणामध्ये कुठेही ना हुंडा दिला जात ना घेतला जात। अगदी लग्नाचा खर्च असतो तो पण अर्धा केला जातो आणि अगदी मुलीची परिस्थिती खराब असेल तर तो अख्खा खर्च देखील मुलाकडून उचलला जातो। इतकी खूप चांगली विवाह पद्धती आमच्या कोकणामध्ये आहे। परंतु ही हुंड्याची जी प्रथा आहे ही घाटमाथ्यावर आपल्याला जास्त असताना दिसते। ही प्रथा बंद करायची असेल तर आज प्रत्येक माणसाने ठरवलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही आणि मी हुंडा कोणत्याही परिस्थितीत देणार नाही।